नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात आपल्या चॅनलवरील विशेष रिपोर्ट आणि आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमका कधी मिळणार, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आणि कोणत्या कारणांमुळे काही शेतकरी या लाभांपासून वंचित राहू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर आजच्या या रिपोर्टमध्ये आपण जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। विशेष बाब म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये मिळून शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयाची मदत सरकारकडून मिळत असते। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये 9व्या हप्त्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहे। काही ठिकाणी हप्ता लवकरच जमा होणार असल्याचा दावा केला जातो आहे, तरी काही ठिकाणी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत। मात्र शेतकरी बांधवांना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होणार। सध्या उपलब्ध माहितीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे आणि पडताळण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे। अनेक शेतकऱ्यांमध्ये लाभार्थी यादी अद्ययावतही करण्याचे काम सुरू आहे। यामध्ये KYC, आधार लिंकिंग, बँक खाते तपासणी तसेच जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली जात आहे। मित्रांनो, प्रत्येक हप्त्यावेळी काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अडचणी येतात। यामागील प्रमुख कारणे म्हणजे अपूर्ण KYC। जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता चुकू शकतो। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्यापही KYC झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली आणि सध्याची परिस्थिती जर का आपण बघितली तर सर्व शेतकऱ्यांची KYC ही चालू आहे। जसजशी KYC पूर्ण होत जाणार तसतसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होऊन जाणार। काही दिवसांमध्ये KYC ही पूर्ण होऊन जाणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागतील। तर अशा वेळेस काय होणार की शासनाकडे शेतकऱ्यांचा व्यवस्थित डाटा जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांची KYC कंप्लीट होणार आणि त्यानंतरच नमोच्या 9व्या हप्त्याची पुढील प्रक्रिया ही सुरू होणार। जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।